नमस्कार, मी राजेश दोनोडे, कृषी विभाग आत्म्याअंतर्गत जे आपण या तुमच्या बोर्डा गावामध्ये रोवणी यंत्राद्वारे जे प्रात्यक्षिक घ्यायसाठी आपण 50 एकरासाठी आपण जे प्रात्यक्षिक दिले होते, त्यामध्ये आपण हे शेतकरी गजबे साहेब शेतकऱ्याची आपण मुलाखत घेऊ. गजबे साहेब नमस्कार. बोला काय नमस्कार. नमस्कार. तुमचं काय नाव? माझे नाव आहे भगवान गोरख धोटे. भगवान गोरख धोटे, मुक्काम बोर्डा, तहसील रामटेक, जिल्हा नागपूर. तर आपण जे साध्या रोवणे करतो बैलांनी आणि परे टाकून करतो, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे? याच्यामध्ये असा फरक आहे की आपण जेव्हा लागवड करतो हे सरी पद्धतीने होत असते आणि जो आपण लावण करताना याच्या अर्धा इंच किंवा 1 इंच आपण जर खांबला आतमध्ये गाडतो म्हणला तर या मशीनद्वारे होते आणि लेबरद्वारे जर लावतो म्हटलं आपण तर ती लावण कशी वर होते आणि म्हणजे लेबरचे आहे ना खर्च वाढतो आणि या मशीनद्वारे खर्च कमी होऊन त्याने या मशीन चांगल्या प्रकारे परवडते. म्हणजे तुमचं म्हणणं हा जो आपण रोवणं करतो प्रत्येक ठिकाणी एका ठिकाणी 4 ते 5 खांबले लावतो, तो जो खांबला आहे मशीनने जर रोवलं तर सरळ होतो, बाईने लावलं तर बरोबरच राहते. हो. आणि ह्या रोवल्यामुळे आपलं धान लवकर हिरो होतो आणि पाचवतो आहे ना. तर याचा एका एकराला किती खर्च लागतो याला मशीनद्वारे केलं तर? मशीनद्वारे केला तर एका एकराला 2,000 रुपये. एका एकराला 2,000 रुपये खर्च लागते आणि बाईने जर एका एकराला केलं तर 3, 3.5, 7,000. बाईने जर रवणा केला आपण तर एका एकराला 7,000 रुपये लागतो आणि महिना यांनी केला आपण तर 2,000 रुपये. म्हणजे एका एकरा मागे 5,000 आपल्या इथं बचत आहे. अजून याचे फायदे तुमच्या गावामध्ये किती एकरावर लागवड झाली याची? हे कमीत कमी आता 40-50 एकर झाली असेल. तुमच्या गावामध्ये मशीनने रोवण्याद्वारे हे आपले 50 एकरामध्ये तुमच्या गावात झाला आहे. तर तुमचं म्हणणं आहे हे सगळे लोकांनी तुम्ही बाकी लोकांना काय सांगू शकता, म्हणजे बाकी लोकांना काय मेसेज देऊ शकता, द्यायचं आहे तुम्हाला की या मशीननं रोवणं चांगलं आहे की बायाने रोवणं चांगलं? आमचे हेच शेतकऱ्यांना विनंती आहे की मशीनद्वारे खर्चही कमी होतो आणि शेतकऱ्यांचा वेळ वाचतो आणि लेबर म्हणजे कशी टंचाई आहे आताच्या युगामध्ये, तर टंचाई असल्यामुळे आपल्या मशीनद्वारे लागवण केली त्याच्या फायदेशीर आहे आणि लागवणही चांगली होते ॲज कम्पेअर माणसांपेक्षा. माणसांपेक्षा लागवण चांगली. आता चालवा तुम्ही. धन्यवाद. आता चालवून दाखवा तुमची मशीन. चालवते थोडी बाजू गेली. मशीनला जेव्हा चिखल आहे हा चिखल 2 दिवसा पहिले करावा लागतो. जर लगेच चिखल केलं तर लगेच रोवणं करतो म्हटलं जमत नाही, कारण की रोपं हे आपले छोटे छोटे असतात. छोटे जर रोपं छोटे असतात त्याच्यामुळे चिखल जर आजच केला
रोप असे पसरून जातात, जमिनीमध्ये होऊन जातं. त्याच्यामध्ये 2 दिवसामध्ये चिखल करायचं. चिखल झाल्यानंतर चिखल गाठतो त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी रोवणा करायचं. धन्यवाद. धन्यवाद. निरोगी होतो. हे मशीनद्वारे झालेलं रोवणं